प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली एक नवीन संधी आहे। या संधीचे सोनं करून ठाण्यातल्या मराठमोळ्या गणेश दादांनी चालू केलेला आहे आपला मिसळचा स्टॉल। 10वी नंतर ITI शिक्षण घेतल्यावरती एका नामांकित कंपनीमध्ये नोकरी करत असताना दादांना वाटलं की आपला व्यवसाय चालू करू आणि त्यांनी चालू केला आपला हा मिसळचा व्यवसाय। चला बघूया मिसळ इथे कशी बनते ती। दादांनी घेतलेला आहे भला मोठा टोप, त्यामध्ये घेतलेला आहे तेल, त्याच्यामध्ये टाकलेला आहे तेजपत्ता आणि कांदा। कांदा चांगला फोडणीला लागल्यानंतर त्यामध्ये गेलेला आहे ते खोबऱ्याचं वाटप आणि आलं लसूण ची पेस्ट आणि त्यानंतर ह्यामध्ये गेलेले आहेत त्यांचे सिक्रेट मसाले। सर्व मसाले तेलामध्ये चांगले फ्राय करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघितलात इथे मसाल्याची क्वांटिटी इतकी आहे जेणेकरून आपली मिसळ बनणार आहे मस्तपैकी अशी झणझणीत। त्यानंतर वरून दादांनी ऍड केलेली आहे ती मटकी आणि इथे बनणार आहे आपली पुण्याची मटकी मिसळ। आणि बघितला तुम्ही मटकी किती जास्त क्वांटिटी मध्ये मिसळ मध्ये आलेली आहे आणि वरून आलेली आहे अशी मस्त अशी कचकच कापलेली हिरवीगार कोथिंबीर। थोडी लाल भडक मिसळ बघून तर माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं। दादांनी या मिसळ मध्ये ऍड केलेलं आहे वरून पाणी। बघितलं तुम्ही पाणी जास्त क्वांटिटी मध्ये इथे टाकलेलं आहे जेणेकरून आपली मिसळ मस्त अशी तर्रीवाली होण्यासाठी। 30 मिनिटाच्या उकळीनंतर इथे आपली मिसळ तयार झालेली आहे आणि आपली आतुरता संपलेली आहे। आणि दादांनी इथे केलेली आहे प्लेटिंग। प्लेटिंग साठी दादांनी घेतलेला आहे कांदा, म्हणजेच आपल्याला जो मिसळसाठी लागतो ना कचकच कांदा, ज्याने मिसळची जबरदस्त टेस्ट येते, तो कांदा इथे प्लेट मध्ये आलेला आहे। त्यानंतर दादांनी इथे दिलेली आहे पाव आणि पाव पण तुम्हाला इथे 2 पाव मिळणार आहेत। आणि त्यानंतर इथे येतं ते पुण्याचं फरसाण। बघितलं तुम्ही इतकं जबरदस्त पापडी आणि वरून आलेली आहे शेव। हे पूर्ण तुम्हाला या एका प्लेट मध्ये मिळणार आहे आणि खरं सांगते ना बघून माझ्या तोंडाला पाणी सुटायची वेळ आलेली आहे। आणि इथे आलेला आहे आपला हा मिसळचा रस्सा। दादांनी इथे रस्सा ऍड केलेला आहे तो फरसाणावरती। बघितलं तुम्ही मस्त असा रस्सा इथे आलेला आहे। त्यानंतर वरून आलेली आहे ही मिसळची तर्री। जसं ज्याला तिखट हवं असेल तसं त्याला इथे तर्री मिळणार आहे। दादा खुद्द पुण्याचे आहेत आणि पुण्याची मटकी मिसळ तुम्हाला टेस्ट करायला मिळणार आहे आता ठाण्यामध्ये शास्त्री नगरला दादांच्या बजरंग मिसळ मध्ये। ते गंमत आहे की तुम्हाला मिसळवरती अजूनही शेव आणि फरसाण टाकून इथे मिळणार आहे। वरून येणार आहे मटकी आणि कोथिंबीर सुद्धा। इथे आता आपली आतुरता संपलेली आहे आणि इथे तयार झालेली आहे आपली झणझणीत आणि चविष्ट अशी पुणेरी मटकी मिसळ। इथे आली आहे आपली पुणेरी मटकी मिसळची प्लेट, म्हणजेच बघितलात इतकी भारी दिसते ना। आणि त्याबरोबर दिले जाते ते इथे तर्री। ही बाटलीभर तर्री तर मी नाही खाणार आहे, पण मी थोडी तर चवीला घेणारच आहे। इथे मी मिसळ खायला केलेली आहे सुरुवात, म्हणजेच वाट न बघता तुटून पडली आहे मी मिसळवरती। मिसळवरती टाकलेला आहे कचकच कांदा, वरून पिळलेला आहे लिंबू, त्यावरून जरासं टेस्ट साठी घेतलेली आहे तर्री। झणझणीत होऊ नये म्हणून थोडीशी तर्री घेतल्यानंतर इथे मी केलेली आहे मिसळ अशी मस्तपैकी दोन्ही चमच्याने मिक्स। त्यानंतर मी घेतलेला आहे पावाचा तुकडा। पावाच्या तुकड्यावरती मी घेतलेली आहे थोडीशी मिसळ आणि मिसळ बघितला इतकी बेस्ट वाटत होती ना आणि ह्याच्या पहिल्याच घासात माझ्या मनात झापूक झुपूक व्हायला लागलं, एवढी बेस्ट होती मिसळ। आणि दादांच्या या शॉपला 7 वर्ष झालेली आहे आणि 7 वर्षापासून त्या आपल्या हातची मिसळ ठाण्यातल्या लोकांपर्यंत तर पोहोचवत आहेत। तुम्हाला ही जर चविष्ट मटकी मिसळ टेस्ट करायची असेल तर दादांच्या बजरंग स्नॅक्स कॉर्नरला व्हिजिट करा। तर वाट कसली बघताय, लवकर